नमस्कार, भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। गणपतीला बुद्धी आणि ज्ञानाची देवता मानले जाते। प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजनाने होते। दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी होते। यंदा मंगळवारी 13 फेब्रुवारी 2024 रोजी गणेश जन्मोत्सव साजरा होणार आहे। माघी गणेश जयंतीचा हा दिवस विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी म्हणूनही ओळखला जातो। श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी। अग्निपुराणात या दिवसाबद्दल उल्लेख आहे की जो कोणी या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो। गणेश जयंतीचे व्रत आणि पूजा केल्याने संकटांचा नाश होतो। यासोबतच या दिवशी व्रत आणि उपवास केल्याने व्यक्तीचे मानसिक विकार दूर होऊन सर्व समस्या दूर होतात। काही ठिकाणी या दिवशी 1.5 दिवसांसाठी गणेश मूर्तींची स्थापना केली जाते। गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला, म्हणून ही विनायकी चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे। या दिवशी गणपतीची षोडशोपचार गणेश पूजन करून त्याला तीळ मिश्रित गुळाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण केला जातो। यावर्षी गणपती पूजनाचा मुहूर्त 13 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11:40 वाजेपासून दुपारी 1:58 पर्यंत असणार आहे। पौराणिक कथेनुसार गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी 3 वेळा अवतार घेतला होता, त्यामुळे त्याच्या 3ही अवतारांची पूजा केली जाते। पहिली वेळ म्हणजे वैशाख शुक्ल पौर्णिमा, त्याला पुष्टीपती विनायक जयंती म्हणतात। दुसरी वेळ म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थी, जी गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते। तर तिसरी वेळ म्हणजे माघ शुक्ल जयंती। या दिवशी सकाळी स्नान वगैरे आटोपल्यावर देवपूजा करावी आणि चौरंगावर लाल वस्त्र टाकून विधिवत गणेश स्थापना करावी। आपल्या देवघरातील गणपतीची मूर्ती घ्यावी। गणेशाचा नामजप दिवसभर करावा। गणेशाची भावपूर्ण पूजा आणि आरती करावी। गणेशाला लाल फुले आणि दुर्वा वाहावी। सायंकाळी श्री गणेश मंत्र व स्तोत्राचे पठण करावे। गणपती बाप्पाच्या आवडत्या मोदक व लाडूचा प्रसाद करावा। गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावर गणेशाला प्रिय वस्तू अर्पण केल्याने किंवा नैवेद्य दाखविल्याने माणसाच्या प्रगतीचे दरवाजे उघडतात। यासोबतच देवी लक्ष्मीची कृपाही प्राप्त होते। गणेश जयंतीच्या दिवशी बाप्पाला मोदक अर्पण करावा, कारण गणपतीला मोदक खूप आवडतात। या दिवशी गणेशाला मोदक अर्पण केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते। तसेच या दिवशी केळी भोग चढवावा। ज्योतिषशास्त्रानुसार केळी देखील गणेशाला खूप प्रिय आहे, पण केळी नेहमी एकत्र गठ्ठ्यात अर्पण करावे, म्हणजे अर्धा डझन 1 डझन असे। ज्योतिषशास्त्रानुसार गणेशाला मखाना खीरही अर्पण केली जाते। देवी लक्ष्मीला खीर खूप प्रिय आहे। अशा स्थितीत गणेशजींना खीर अर्पण केल्याने धन आणि संपत्तीचे दरवाजे उघडतात। गणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी केशरयुक्त श्रीखंडाचा भोगही अर्पण करता येतो। यामुळे बाप्पा खूप प्रसन्न होतो आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतो। गणेश जयंतीच्या दिवशी बाप्पाला बेसन लाडू किंवा मोतीचूर लाडू अर्पण केल्याने शुभ फळ मिळेल। याशिवाय सीताफळ, पेरू, बाईल किंवा जामून वगैरेही गणेशाला अर्पण करता येतात। तर आजचा हा गणेश जयंतीचा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।